नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. निसर्गाच्या पुढे सत्तेची मस्तीही चालत नाही, सत्तेच्या मस्तीत वाटेल ते करण्याची मुभा मिळाली आहे. अशा आविर्भावात वावरणाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून अन्याय, अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या. आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर चारचाकी वाहने घातली गेली. आंदोलनकर्त्यांच्या मार्गात रस्त्यावर खिळे ठोकले गेले. महिला कुस्तीपटू आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यांना अक्षरशः फरफटत नेण्यात आले. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. आंदोलनाचा आवाज दडपण्यासाठी लाठीमार झाला. काही ठिकाणी गोळीबारासारख्या गंभीर घटना घडल्या. माणसाने हे सगळं सहन केलं, पण निसर्गाला मात्र सत्तेची भाषा कळत नाही आणि सत्तेची भीतीही वाटत नाही. मध्य प्रदेशातील एका तिरंगा यात्रेत सत्तेच्या धुंदीत प्रचंड आवाजात डीजे वाजवत मिरवणूक काढली जात होती. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास झाडावर असलेल्या मोहळाला झाला आणि चिडलेल्या मधमाशांनी थेट त्या मिरवणुकीवरच हल्ला चढवला. मधमाशांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. अनेक कार्यकर्ते सैरावैरा धावत सुटले आणि शेकडो जणांना मधमाशांच्या दंशाचा सामना करावा लागला. आता सांगा, या मधमाशांवर कोणता गुन्हा दाखल करणार? त्यांना कोणत्या कलमाखाली अटक करणार? त्यांच्यावर कोणती ईडी, सीबीआय किंवा पोलीस कारवाई करणार? सत्तेच्या जोरावर माणसांना दाबता येईल, आंदोलनकर्त्यांचा आवाज बंद करता येईल, पण निसर्गाला दाबता येत नाही. निसर्गाच्या संतुलनाशी खेळलात तर त्याची प्रतिक्रिया कधी आणि कुठून येईल हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणूनच सत्तेची मस्ती कितीही मोठी असली तरी निसर्गापुढे प्रत्येकाची औकात सारखीच असते. उगीचच म्हणत नाहीत, निसर्गाच्या पुढे कुणाचंही चालत नाही. महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा. जाहिरातीसाठी संपर्क करा.